नमस्कार मंडळी. कथेच्या प्रत्येक घटनेवरून, संवादावरून नवीन नाती फुलत चालली आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आज फार काही प्रस्तावना न देताच डायरेक्ट भागाला सुरुवात करूया. पण तुम्ही प्लीज कमेंट करत चला आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. चला करूया सुरुवात. थोडं तुझं थोडं माझं भाग 15. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संध्याकाळी अमित काकाच्या बेडरूममध्ये गेला. काका तर तिथे नव्हता. काकू मात्र कपड्यांच्या घड्या घालत होती. तो शर्वरीला म्हणाला, काकू उद्या नाश्त्याला आणि डब्याला इडली सांबार करशील का ग? शर्वरी त्याच्याकडे पाहतच राहिली. अमू, तुला आवडतात इडल्या? तिने विचारलं. हां, खायची इच्छा झाली आहे. करशील? त्याने विचारलं. अरे वासरा, पण लगेच उद्या कसं रे होईल? इडली करायची म्हटलं तर आधी तांदूळ डाळ भिजवावं लागतं. परवा करेन. चालेल, तो म्हणाला. काकू, एवढे सगळे कपडे कशाला काढून ठेवलेस ग? त्याने विचारलं. अरे यांचे जुने कपडे झालेत खूप, काढून टाकते. हे कोट वगैरे आता काय रे करायचे? कुणी वापरत नाही. 2-4 नवीन तेवढे ठेवते. कधी मीटिंग असेल तर लागतात. बाकी सगळे काय करायचे तेवढे? असं म्हणत शर्वरीने जुने कोट बाजूला काढले. ए काकू, काकाचा हा कोट मी घालून बघू का ग? अमितने विचारलं. बघ की, त्यात काय विचारायचं? पण जुना का रे घालतोस? तुला आपण नवीन घेऊया, शर्वरी म्हणाली. नवीन कशाला काकू? मला कुठे काकासारख्या मीटिंग अटेंड करायच्या असतात, अमित म्हणाला. अरे आज नाही, पण पुढे मागे कराव्याच लागतील ना, शर्वरी म्हणाली. नाही ग, तसं वाटत नाही मला. 4-5 वर्षात काकाच्या कंपनीत तेवढ्या मोठ्या पोझिशनला मी जाईन असं वाटत नाही. आणि 5 वर्षानंतर तर आम्ही परत विठ्ठलवाडीला जाणार. मग माझ्या बाबांचे पण कोट आहेत तिथे, अमित हसत हसतच म्हणाला. पण शर्वरीला मात्र वाईट वाटलं. हो रे, खरंच 5 वर्षानंतर तुम्ही तिथे जाणार नाही का? बोलता बोलताच तिचा आवाज दाटला आणि अमितला ते जाणवलं. काय झालं काकू? तुला दुखवायचं नव्हतं ग. चटकन आणि पटकन बोलून गेलो मी. मला ना कधी काय बोलावं, कुठे बोलावं कळत नाही. सॉरी ग काकू. आणि खरं सांगू का, आम्ही तिथे गेलो ना तरी आठवड्याला तुम्हाला भेटायला येणारच ना. नको ना दुःखी होऊस. तो असं म्हणाल्यावर शर्वरी लगेच सावरली. हो रे, माहिती आहे, तुम्ही येणारच आणि आम्ही पण येऊ. बरं जाऊ दे तो विषय. मी काय म्हणत होते, सध्या यांचा हा निळा कोट घालून बघ, छान दिसेल तुला. शर्वरीने एक निळ्या रंगाचा कोट अमितकडे दिला. अमितने मग काकाचा कोट चढवला. अमू, अगदी यांच्यासारखाच दिसतोयस तू. चष्मा लावलास तर अगदीच यांच्यासारखा दिसशील. हे काय काकू, काकाचा चष्मा इथेच आहे, मी लावून बघतो हं. अमितने मग काकाचा चष्मा चढवला. खरंच रे अमू, तरुणपणी हे असेच दिसायचे, अगदी तुझ्यासारखेच. स्वभाव पण तुमचा सारखाच आहे, चिडका कुसका, तापट रागीट, काकू म्हणाली. काय ग काकू, स्वभाव वर्णन करताना सुद्धा यमक काय जुळवतेस तू? आणि हे बघ, मी काकासारखा अजिबात नाही आहे. मी तुझ्यासारखाच शांत, प्रेमळ, समजूतदार आहे, तो म्हणाला. तसं शर्वरीला हसूच आलं. हो रे, तू माझ्यासारखा शांत आणि मग तेजू यांच्यासारखा रागीट काय? काकू हसली. पण काय रे अमू, ऑफिसमध्ये पण हे असेच चिडत असतात सगळ्यांवर की शांत असतात? शर्वरीने विचारलं. काय सांगायचं काकू, ऑफिसमध्ये पण असाच चिडत असतो ग तो, सगळ्यांवर ओरडत असतो. आता आमच्यासारखी माणसं भली म्हणून सगळेजण ऐकून घेतात. पण ना काकू, त्याची प्रत्येकाबरोबर बोलण्याची पद्धत वेगळी असते. हां, आमचे पिऊन काका म्हातारे आहेत ना, मग त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलेल. थांब, मी तुला ॲक्टिंग करून दाखवतो. असं म्हणून अमूने काकाच्या स्टडी टेबलजवळची खुर्ची ओढली. गोल गोल फिरणारी ती खुर्ची त्याने आधी गरकन मागे फिरवून घेतली. काकूकडे तोंड करून बसला. अगदी काका बसतो तसाच एक पाय दुसऱ्या पायावर टाकून बसला आणि ॲक्टिंगला सुरुवात केली. हे काय रामू काका, अलीकडे पाहतोय मी. केबिन अजिबात स्वच्छ नसतं माझं. तुम्ही कपडा फिरवता की बोळा, त्यामुळे टेबल स्वच्छ व्हायच्या ऐवजी अधिकच खराब होत आहे ते. अहो दिवसातून नाही, आठवड्यातून नाही,
महिन्यातूनही नाही, वर्षभरात तरी तो धूळ पुसायचा कपडा धुवत चला. पाणी आणि सूर्यप्रकाश दोन्ही मुबलक आहे भारतात. ऐकूनच काकूला एकदम हसू आलं. हो रे अमू, असाच सगळ्यांना डोस देत असतात. हे सगळ्यांना टॉन्ट मारतात. खरं सांगू, मला सासू नाही याची मला कधी कमी भासलीच नाही. एवढा सासूरवास केला यांनी माझा. सारखे टॉन्ट देत होते. काकू पण आता मनातलं भडाभडा बोलत होती. आता दुसरं सांगतो हा काकू, साठ्यांबरोबर वेगळ्याच पद्धतीने बोलेल तो. साठे, अहो एवढ्या वर्षांचा अनुभव, तरी नवखे असल्यासारखे काय वागता हो तुम्ही? मला गोष्टी परफेक्ट लागतात. हे तुम्हाला रोज रोज मी सांगायला हवं का? पुन्हा असं व्हायला नकोय मला साठे. या तुम्ही. आणि मग ना काकू, आमच्यासारख्या तरुण मुलांशी तर फारच वाईट पद्धतीने वागतो तो. कसं म्हणतो माहितीये? अरे, तुमचं भविष्य अंधारमय आहे रे. काय होणार आहे तुमचं मला कळतच नाही. कामात अजिबात तुमचं लक्षच नसतं. कधी कधी मला वाटतं मी फुकटचाच पगार देतोय तुम्हाला. फोनवर बोलण्याचा पगार मिळतोय तुम्हाला. लंच आवर जेवणासाठी असतो रे. तुम्ही तर वेकेशन एन्जॉय केल्यासारखं आरामात येत असता. अजिबात चालणार नाही मला हे. कामं वेळेवर आणि परफेक्टच झाली पाहिजेत, असं म्हणतो काकू. आणि ना काकू, माझ्याशी तर अगदीच 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 हाडतूड करून बोलतो ग. हो अमू, तुझ्याशी असं वागतात ते? सांग मला, काय म्हणतात तुला? काकूने अधिकच काळजीने आणि आश्चर्याने विचारलं. मला म्हणतो, अरे अमू, तुला कुणी रे ग्रॅज्युएट केलं? कसा काय MBA झालास तू? त्या गाढवांची अक्कल तरी गुडघ्यात असेल, तुझी तर तळ पायात पण नाही. साधे कॅल्क्युलेशन्स तुला जमत नाहीत. तू असाच वागत राहिलास ना तर साधी पिऊनची पण नोकरी मिळणार नाही तुला कुठे, मूर्ख लेकाचा, असं म्हणतो काकू. असं बोलतात तुला अमू? हो काकू, याहीपेक्षा भयंकर बोलतो कधी कधी. पण तुला ऐकवणार नाही आणि मला सांगवणार नाही. जाऊ देत, तुला वाईट वाटेल उगीच, अमू म्हणाला. सांग सांग अमू, ऐकायचंच आहे मला आता. शर्वरी पण हट्ट धरून बसली. सांगेन काकू, सगळं सांगेन. पण आता सांगायला बसलो तर वेळ पुरणार नाही. कधीतरी एक दिवस काढून आपण चर्चा करूया या विषयावर. पण आता तुला मी तो अवनीशी कसं बोलतो ते सांगतो. हां, सांग सांग, तिच्याशी कसं बोलतात? शर्वरी अगदी ताठ होऊन बसली. बेटा अवनी, बस, उभी का? आणि हे बघ, कामाचं टेन्शन घ्यायचं नाही हा. कामं होतच राहतात. तुला काहीही मदत लागली तर अमितला सांगत जा, तो करेल तुला मदत. आणि हे बघ, घाईघाईने जेवायचं नाही अजिबात. 10-15 मिनटं लेट झाला तरी चालेल. कुणी काही बोलणार नाही. कसल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. समजतंय का तुला? बघ काकू, एवढं प्रेमाने आणि गोड बोलतो तिच्याशी. पण कधी एकटाच असला ना तर तोंडातल्या तोंडात काय बडबडत असतो कळत नाही. आणि टेन्शनमध्ये असला ना तर असं पेन घेतो आणि टेबलावर कितीतरी वेळा टक 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 वाजवत राहतो. कंटाळा आला की मग स्वतःच ठेवून देतो ते पेन. पण खरंच ग काकू, खरी कमाल तर तुझी आहे. कसं काय सांभाळतेस तू काकाला? तू म्हणतेस ते बरोबर आहे. एक नंबर चिडका कुसका रागीट तापटच आहे तो. आणि बोलता बोलता सहज अमितचं लक्ष दरवाजाकडे गेलं. पाहतो तर काय, काका हाताची घडी घालून त्याची सगळी नाटकं पाहत उभा राहिला होता. आता मात्र अमित चांगलाच घाबरला. हो रे अमू, त्यांचा स्वभाव तसाच आहे. मी म्हणून ना सहन करते अमू. काकू पण आता हुशारक्या मालून बोलत होती. आता ही पुढे आणखीन काय बोलते असं वाटूनच अमित पटकन म्हणाला, पण ना काकू, तसं नाहीये. काका चिडका कुसका रागीट तापट आहे हे सगळं मला पूर्वी वाटायचं. पण निव्वळ गैरसमज होता तो माझा. माझा काका मुळीच तसा नाही. उदार मनाचा आहे तो, अमू असं म्हणाला. ते शर्वरीला जरा आश्चर्यच वाटलं. असं? पण काय रे, एकदम कसं काय मत बदललं तुझं? बोलता बोलता काकूचं पण लक्ष दरवाजावर गेलं आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर अमितने न सांगताच तिला मिळालं. अरे बापरे, हे कधी येऊन उभे राहिले? ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. टेन्शनमध्ये अमितची पेनची टकटक अजून चालूच होती. शेखर शांतपणेच आत आला. त्याला हात धरून उठवलं. उठ उठ माझ्या खुर्चीवरून. आणि माझं पेन का घेतलंस? दे इथे ते.
खबरदार माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलास तर. पेनला तर अजिबात हात लावायचा नाही हा. शेखरने त्याच्या हातातून पेन खसकन ओढून घेतलं. अरे काका, काही बोलू नकोस, सगळं पाहिलंय मी. निघ तू इथून. शेखर भडकला. अहो काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. शर्वरी, तू पण आता गुपचूप निघून जा इथून, मला काम आहेत बरीच. मग कोणी काही बोललंच नाही. अमित आणि शर्वरी गुपचूप बाहेर पडले. शेखर त्याच्या कामाला लागला. काय ग काकू, हा एवढा का भडकला? ते पेन माझ्या हातातून असं खेचून का घेतलं त्याने? तू गिफ्ट दिलं होतंस की काय त्याला? अमितने मजेत विचारलं. अरे नाही नाही, ते मी गिफ्ट दिलेलं नव्हतं. काकू एवढं बोलेपर्यंत तो पुढचं वाक्य म्हणाला. अच्छा, मग भाजीच्या आईने? हळूच आवाजात अमितने विचारलं. अरे नाही रे मूर्खा, ते पेन तुझ्या बाबांनी दिलेलं पेन आहे आणि ते कुणालाही देत नाहीत. ते कुणाला सुद्धा हात लावू देत नाहीत, अगदी सईला सुद्धा नाही. हा, काकू म्हणाली. माझ्या बाबांनी? अमित आश्चर्याने पाहू लागला. हो, विठ्ठलवाडीच्या घरून निघताना तेवढी एकच काय ती भाऊजींची आठवण हे घेऊन निघाले होते. बाकी सगळ्या आठवणी मागेच ठेवल्या बघ. त्या पेनला जीवापलीकडे जपतात. काकू म्हणाली. काकू, काका अगदी एका नाण्याची दोन बाजू आहे नाही. एकीकडे पाहिलं तर एवढा रुक्ष आणि कडक वाटतो, दुसरीकडे तेवढाच हळवा आणि प्रेमळ. अमित म्हणाला. मी तुला म्हटलं होतं ना अमू, जसं जसं तू यांच्या सहवासात राहशील ना, तुला त्यांची दुसरी बाजू पण कळेल. तेवढे वाईट नाहीत ते. बरं चल, मला बरीच कामं आहेत. तुझी ॲक्टिंग झाली असेल करून, मला माझी कामं करायची आहेत. असं म्हणून काकू निघून गेली. रात्री जेवताना शेखरने तेजसकडे पाहिलं. तेजू, उद्या तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस. बॅग वगैरे आहे ना तुझ्याकडे? हे बघ, सध्या पाऊस आहे, शक्यतो बाईकवरून जाऊ नकोस. तुझी बाईक नवीन आहे, पण अजून प्रॅक्टिस नाही तुला. पाऊस कमी झाला की मग बाईकवरून जा, तोपर्यंत ऑटोने जायचं. आणि हे बघ, कॉलेज सुटलं की सरळ घरीच जा. उद्या सकाळी तुला कॉलेजमध्ये सोडेन मी. उद्या काय असणार आहे कॉलेजमध्ये? शेखरने विचारलं. काका, उद्या ओरिएंटेशन आहे. आमचे फोटो घेऊन यायला सांगितलेत. काहीतरी फॉर्म पण भरून घेणार म्हणत होते. 10 वाजेपर्यंत बोलवले तिथे. तेजस म्हणाला. हां, मग उद्या येतो मी सोडायला तुला. असू देत काका, मी जाईन. नको, उद्या दिवस येईन मी. येताना तू ऑटोने ये. आणि बाकी सगळं सांगितलेलं लक्षात ठेवायचं. हां, आपलं लक्ष फक्त अभ्यासावर आणि करिअरवर हवं. हे बघ, कोणत्याही मुलीच्या पुढे पुढे करायचं नाही. परत परत सांगत नाही आहे मी, आठवण करून देतोय फक्त. तेजसने मान डोलावली. सई, तुलाही तेच सांगतोय. हे बघ, कुणाच्याही बाबांना पुढे काही बोलू न देता सई म्हणाली. माहिती आहे बाबा मला, सारखं सारखं का सांगतात तेच तेच? काय माहिती आहे तुला? शेखरने विचारलं. हेच की कोणत्याही मुलीच्या पुढे पुढे करायचं नाही ते. मुद्दामूनच ती म्हणाली. तेजस आणि अमितला थोडं हसूच आलं. मूर्ख, ते अमित आणि तेजूसाठी. तुझ्यासाठी नियम थोडा वेगळा आहे. तू कोणत्याही मुलाच्या पुढे पुढे करायचं नाही. पुढे पुढेही करायचं नाही आणि मागे मागेही करायचं नाही. कळतंय तुला? हो बाबा, सगळं माहिती आहे मला. पण ते सगळं जाऊ दे. माझी कपड्यांची खरेदी राहिली, त्याचं काय? मी जाऊ का विनीता बरोबर? जाते ना, ती म्हणाली. नको ग, 1-2 दिवसात आपण सगळेच जाऊया. तेजू अमूला पण कपडे घ्यायचे आहेत, आपण एकत्र जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित तयार झाला. शेखरने त्याला ऑटोने जायला सांगितलं. अमू, आज तू ऑटोने जा, मला तेजसला सोडायला जायचं आहे ना रे. चल तेजू, वेळेवर पोचायला हवं आपण. देवाला नमस्कार करून घे. तेजसने मग देवाला नमस्कार केला. आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला. काका काकूंच्या पण पाया पडला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत शर्वरीने त्याला दही साखर दिलं. तेजू, हे बघ, अभ्यास पण करायचा, मजा पण करायची रे. यांचं आपलं काहीतरीच असतं. मित्रमैत्रिणी बनवायचे, फिरायला जायचं, कधी कधी हॉटेलिंग करायची, आयुष्य अगदी एन्जॉय करायचं. अरे मोठे झालात, लग्न झालं की मग जबाबदाऱ्यात अडकून पडाल. हेच काय ते मजा करायचे दिवस आहेत बाळा, करायची मजा. शेखर ते सगळं ऐकतच होता. तेजसने हळूच काकाकडे पाहिलं. तेजसला वाटलेलं काका काहीतरी बोलेल, पण काही बोलले नाहीत ते. म्हणजे काकूचं बोलणं अगदीच पटलं नाही असं झालं नाही. नाहीतर लगेचच त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असतं ना.
हो काकू, बाय सई, असं म्हणत तेजस काकाबरोबर खाली उतरला. गाडीत बसल्यानंतर मात्र शेखरने फार काही इन्स्ट्रक्शन दिल्या नाहीत. पैसे आहेत ना तुझ्याकडे, एवढंच विचारलं. हो, काकूने दिलेत, तो म्हणाला. आलं तुझं कॉलेज. हे बघ, आता ओरिएंटेशन वगैरे आहे. फोटोग्राफ्स घेतले आहेस ना, पेन वगैरे ठेवलं आहेस ना. व्यवस्थित आत गेलास की एक मेसेज टाक मला, मग इथून निघतो मी. हो काका, असं म्हणतच तेजस उतरला. तो निघून गेला. शेखरने पार्किंग पाहिली, गाडी लावून घेतली. आज पार्किंगची सगळीच जागा भरलेली होती. नशिबाने तेवढी तरी जागा मिळाली. तेजसच्या फोनची मेसेजची तो वाट पाहत राहिला. मुलांची लगबग चालू होती. कोण मुलं झेरॉक्स करत होते, कोण फोटोग्राफ पाहत होते, कुणाचे आई वडील पाण्याची बाटली देत होते. शेखर ते सगळं पाहत होता. तेवढ्यात कुणीतरी हाक मारली. अहो काका. शेखरने आश्चर्यानेच मागे पाहिलं. तेजसच्याच वयाची कोणीतरी मुलगी होती. मला काही म्हणालीस बेटा, शेखरने विचारलं. हो काका. काय झालंय ना, मला आत ओरिएंटेशनसाठी जायचंय. तिथे गेटवरच काही फॉर्म भरून घेत आहेत आणि चुकून माझी पर्स गाडीत राहिली. माझे बाबा गाडी घेऊन गेले. मला पेन हवं होतं, देता का जरा. हो देतो ना, असं म्हणत शेखरने शर्टच्या खिशात हात घातला आणि पाहतो तर काय, तेच दादाचं पेन होतं. आता हे पेन कसं देणार, दुसरं पेन आपण आणलेलं नाही. सॉरी बेटा, पेन नाही माझ्याकडे, तो म्हणाला. हे काय काका, खिशात आहे की पेन, द्या ना ते, 2 मिनिटात आणून देते. ती मुलगी म्हणाली. अगं ते पेन मी देत नाही कुणाला. शेखर म्हणाला. पण मला द्या, मी लगेच आणून देते तुम्हाला आणि सांभाळून ठेवते. ती म्हणाली. हे बघ, तू दुसऱ्या कुणाकडून तरी घे ना, नाहीतर विकत घे, पेनचे पैसे मी देतो. शेखर म्हणाला. अहो काका, इथून दुकान लांब आहे आणि कॉलेजचं स्टोअर आहे, पण ते आत आहे, आम्हाला तिथे जायला देत नाही तो. ती म्हणाली. अगं मग मला काय सांगतेस, तू तुझ्या वस्तू घेऊन यायला हवी होतीस. शेखर म्हणाला. आणल्या होत्या ना काका, पण त्या गाडीत राहिल्या, आत्ताच सांगितलं ना तुम्हाला. आणि माझे बाबा पण कुठे गेले काय माहीत, फोन करते तर उचलत पण नाही. द्या ना प्लीज. अहो 1-2 मुलांकडे पेन मागून पाहिलं मी, पण त्यांच्याकडे नेमकं एकच पेन होतं आणि ते त्यांना हवंय. देता का. शेखरचा मग नाईलाज झाला. हे बघ बेटा, हे पेन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुझं काम झालं की लगेच इथे आणून द्यायचं. हां, इथेच थांबलोय मी. अगदी जड अंतकरणाने शेखरने ते पेन त्या मुलीला देऊन टाकलं. थँक्यू काका, आणते मी. ती मुलगी भरभर गेटकडे गेली. आपण त्या मुलीला पेन देऊन बरोबर केलं की चूक, ह्याचाच विचार शेखर करत राहिला. ते पेन त्याच्यासाठी अमूल्य होतं. दादाची आठवण होती. शेखर बराच वेळ थांबला. मुलगी काही परत आली नाही. पेन गेलं या विचाराने तो अतिशय दुःखी झाला. खरंच आजकालची ही पिढी किती निष्काळजी आहे. तरी त्या मुलीला सांगितलं होतं, ते पेन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वतःचं तेवढं काम साधून घेतलं, पण दुसऱ्याच्या गोष्टीची किंमत केली नाही तिने. आता काय करणार, थांबूनही काही उपयोग नाही. एव्हाना तेजसचा सुद्धा मेसेज आला होता. त्यांचं ओरिएंटेशन सुरू झालं होतं. मग निराशेने जड अंतकरणाने तो परत निघाला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. अरे शेखर, किती वर्षांनी दिसतोयस. दिवाकर तू. शेखरने पण आश्चर्याने विचारलं. अरे इथे कसा तू, दिवाकरने विचारलं. अरे माझ्या पुतण्याची ॲडमिशन घ्यायला आलो होतो, पण तू इथे कसा. मुलीसाठी. अरे किती वर्षांनी दिसतोयस. आता काय मी तुला सोडत नाही. चल बाहेर हॉटेलमध्ये जाऊन गप्पा करू. चल चल चल, इतक्या वर्षांनी भेटतोयस. दिवाकरने मित्राच्या खांद्यावर हात टाकला आणि घेऊन गेला. अरे दिवाकर, मध्ये मी तुझी खूप आठवण काढली होती रे. माझा पुतण्या ट्रॅव्हल टुरिझममध्ये करिअर करायचं म्हणत होता. तुझं गायडन्स हवं होतं. त्याच संदर्भात कोर्स करतोय तो, पण त्यानंतर त्याच फील्डमध्ये बिझनेस सेट करायला मला तुझी मदत लागेल. हां, शेखर म्हणाला. करणार, सगळी मदत करणार, पण त्याआधी तू सांग खायला काय मागवू. हॉटेलमध्ये शिरता शिरताच दिवाकरने विचारलं. काहीही मागव, तुला आवडेल ते मागव, शेखर म्हणाला. अरे दिवाकर, तुझा फोन नंबर आणि कार्ड माझ्याकडून हरवलं होतं रे, म्हणून इतके दिवस तुला कॉन्टॅक्ट करता आला नाही, शेखर म्हणाला. तसा दिवाकर जास्तच भडकला.
माहिती आहे मला. तुम्ही दोघं असेच आहात. नेमकं माझं कार्ड आणि माझाच फोन नंबर बरा हरवतो तुमच्याकडून. खरं तर मी तुमच्याशी बोलायला पण नको, पण जाऊ देत ना, माझ्यात माणुसकी आणि मैत्री शिल्लक आहे अजून. दिवाकर म्हणाला तसं शेखरला थोडं हसायला आलं. असं काय म्हणतोस मित्रा? अरे आपण चांगले मित्र ना. विठ्ठलवाडीपासून कोल्हापूर सगळा प्रवास आपण एकत्रच केला. आता मध्यंतरी कामाच्या गडबडीत काही वर्षात भेटायला नाही जमलं तुला. एवढा काय रुसून बसतोस रे? शेखर म्हणाला. नेहमीच आहे तुमचं, पाहतो ना मी. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर असता. मला मात्र वेगळं पाडलं तुम्ही. कधी माझ्या घरी येणं जाणं नाही, ऑफिसमध्ये येणं जाणं नाही. दिवाकर म्हणाला. नाही रे, तसं नाही. माझ्याकडून एक वेळेस उलटसुलट होईल पण शशी तसा नाही रे. आपली मैत्री तो कधीच विसरला नाही. विठ्ठलवाडीवरून तो इथे आला. त्याने आधी मला आणलं. थोड्या दिवसात तुला इथे यायला मदत केली. बिझनेस सेट करायला मदत केली. खरं सांग, शेखरने विचारलं. म्हणूनच तर अजून तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून आहे ना मी. नाहीतर मित्र म्हणायच्या पण लायकीचे राहिले नाहीत तुम्ही दोघं. मी कसा आहे, कुठल्या ग्रहावर राहतो, माझ्या घरी कोण कोण आहे याची सुद्धा तुम्हाला खबरबात नसते. तुम्ही कधी भेटतच नाहीत मला. रागाने दिवाकर बोलत होता. अरे तू आता दुसरीकडे राहायला गेलास ना मित्रा. जवळ होतो तेव्हा कधीतरी कामाच्या निमित्ताने बाहेर का होईना भेटणं होत होतं. पण आता पत्ता देऊन ठेव आणि वहिनींना आणि तुझ्या लेकीला माझ्या घरी पण घेऊन ये. शेखर म्हणाला तसं मग दिवाकर हसला. आणखीन काय म्हणतोयस? मुलगी काय करते रे तुझी? आणि वहिनी बरे आहेत ना? शेखरने विचारलं. अरे तेच तर म्हटलं ना, इथे ॲडमिशन घ्यायला आलो होतो तिचं. बायको पण बरी आहे. गेल्याच आठवड्यात युरोप टूर करून आलो. पुढच्या महिन्यात जर्मनीला जाणार आहोत. आता नुसतं फिरायचं. आपल्याला काय, एकच मुलगी आहे, तिला सेट करायचं. आणि सेट तरी काय करायचं, बिझनेस तर ऑलरेडी आहेच आपला, तिलाच सांभाळायचा आहे तो. एकदा का तिचं लग्न करून दिलं की मग आम्ही मोकळे. बिझनेस तिच्या हवाली करून देणार आणि आम्ही मज्जा करणार. दिवाकर म्हणाला तसं शेखरला जरा आश्चर्य वाटलं. एवढ्यात बिझनेस देऊन टाकणार मुलीला? शेखरने विचारलं. हो, तिचं लग्न करून देणार, पण तिला सासरी पाठवणार नाही मी. जावईच घरी आणणार. माझा बिझनेस सांभाळेल, तो वाढवेल असाच जावई हवाय मला. म्हणजे मी निश्चिंत होईन. माझी मुलगी अगदी लाडाकोडात वाढलेली आहे. काहीही झालं तरी मी काही तिला सासरी पाठवत नसतो. मी घर जावईच करणार बुवा. दिवाकर म्हणाला तसं शेखरला हसायला आलं. धन्य विचार आहेत तुझे दिवाकर. अरे पण असा जावई मिळाला पण पाहिजे ना. शेखर म्हणाला. शोधलं तर सगळं मिळतं शेखर. नावारूपाला आलेला बिझनेस आहे माझा. मोठा बंगला, एवढी प्रॉपर्टी. कोण मुलगा घर जावई व्हायला तयार होणार नाही? आणि घर जावई म्हणजे त्याने त्याच्या घरच्यांशी संबंध तोडावे असं नाही रे. त्याचे आईबाबा येऊन राहावेत आमच्यासोबत. आम्हाला आमची मुलगी आमच्या नजरेआड व्हायला नको आहे. त्याचे आईबाबा येऊन राहिले तरी आमची काही हरकत नाही. हां, भला मोठा 3 मजली बंगला आहे आमचा. सगळे एकत्र राहू. पण हे पुढचे विचार झाले. बरं तुझी मुलगी काय करते? दिवाकरने विचारलं. मग शेखरने सईबद्दल सांगितलं. ओरिएंटेशनमध्ये जरा एक गंमतच झाली. 2 जणांना सेम रोल नंबर मिळाला. तेजसला आणि त्याच्या मागे असलेल्या मुलीला. रोल नंबर 14 असं म्हटल्यावर दोघांनी हात वर केला. 14 रोल नंबर माझा आहे, तेजस म्हणाला. नाही रे, माझा आहे, ती मुलगी म्हणाली. हे बघ, माझ्या फॉर्मवर लिहून दिलंय तसं. माझ्या पण लिहून दिलंय. तुझं नाव काय? त्याने विचारलं. तन्वी परब. आणि तुझं काय? तेजस सरपोतदार. थांब, मी बाहेर बोर्ड बघून येतो. मग तेजस बाहेर गेला आणि त्याच्या लक्षात आलं की तन्वीचा रोल नंबर 14 नसून 19 असा आहे. फॉर्म भरताना 9 व्यवस्थित काढला गेला नव्हता. तो आत आला. तन्वी, तुझा नंबर 19 आहे. मी बोर्डवर पाहून आलो. हो का? बघ ना फॉर्मवर कसं लिहिलंय ते. सॉरी हां, ती म्हणाली. बरं, आता मी माझं बुकलेट करायला जातो मग, असं म्हणत तो पुढे गेला. तिचा रोल नंबर आल्यावर तिनेही तिचं बुकलेट कलेक्ट केलं. आज विशेष काही झालं नाही. निघताना तिने पुन्हा एकदा त्याला स्माईल केली. तू इथेच राहतोस? तिने विचारलं. हां, नाक्यावर. तू? मी टेकडीच्या मागे.
टेकडी शब्द ऐकताच तेजसला एकदम अवनीच आठवली आणि त्याचबरोबर काकाचं बोलणं, कोणत्याही मुलीच्या पुढे पुढे करायचं नाही फ्रेंड्स, असं म्हणत तिने हात पुढे केला. तेजसने पण तिला शेक हँड केलं. आता घरी जाणार की थांबणार आहेस, तिने विचारलं. नाही, घरीच जाणार. चल आपण आधी कॉलेज पाहून घेऊ, लायब्ररी कुठे आहे, सेमिनार हॉल कुठे आहे, सगळं पाहूया चल, ती म्हणाली. नको नको, मी नंतर पाहीन, तू जा. का, तुला माहिती आहे सगळं, तिने विचारलं. नंतर कधीतरी माहिती करून घेईन मी, आत्ताच म्हटलं ना तुला, तो म्हणाला. अरे चल ना मग, उद्यापासून वेळ कुठे मिळणार आहे आपल्याला, लेक्चर्स असतील, चल. तिने त्याचा हात धरला. तो बिचारा घाबरला. अगं नको नको, तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. हे बघ, ट्रॅव्हल टुरिझमच्या रिलेटेड सगळं दिसतंय, ते पाहूया. त्यालाही थोडा इंटरेस्ट वाटला. सगळे चार्ट त्यांनी पाहून घेतले. हे बघ, वर्षभरात किती सगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत इथे. अरे वा, डान्स कॉम्पिटिशन पण आहे. मला डान्स फार आवडतो, ती मुलगी म्हणाली. तसं तेजस पण पटकन म्हणाला. मला पण खूप आवडतो, मी शिकलोय डान्स. काय सांगतोस, मी पण शिकले आहे. पुढच्याच महिन्यात कॉम्पिटिशन आहे, आपण करूया पार्टिसिपेट. हां, तन्वी म्हणाली. बघूया, तो म्हणाला. त्याच्यासमोर बरेच अडथळे होते. आधी काकांना विचारावं लागणार होतं. हा ट्रॅव्हल टुरिझम आवडतं का रे, की तुला कुणी घ्यायला सांगितलंय, तिने विचारलं. नाही नाही, मला इंटरेस्ट आहे यात. बरं आहे मग ते, मला तर माझ्या डॅडींनी फोर्स केला. आमचा बिझनेस आहे ना ट्रॅव्हल टुरिझमचा, ती म्हणाली. मग किती छान आहे, सगळं सेट आहे तुझ्यासाठी, तेजस म्हणाला. सगळं सेट असलं तरी मी अपसेट आहे ना, मला डान्सर व्हायचं होतं रे, त्याच्यात करिअर करायचं होतं. मी बाबांना खूप रिक्वेस्ट पण केली, पण उलट माझ्या डॅडींनीच मला रिक्वेस्ट केली की तू ही डिग्री मिळवून ठेव, पुढे मागे हा बिझनेस तुलाच हँडल करायचा आहे, म्हणून मी हा कोर्स करते. बाकी यात मला काही विशेष रस नाही. फिरायची तेवढी जग दुनिया मी फिरली आहे. हो, कुठे कुठे गेली होतीस तू, त्याने आश्चर्याने विचारलं. जपान, चायना. एवढी फिरलेस तू, त्याने विचारलं. हो, आणि पुढच्या महिन्यात जर्मनीला पण जाणार आहोत आम्ही, ती म्हणाली. पण एवढी मोठी सुट्टी मिळेल तुला, कॉलेज तर नुकतंच चालू झालंय, तो म्हणाला. अटेंडन्सची वगैरे चिंता नाही मला, ते करणार मी सेट. आणि मला तर काय फक्त पास व्हायचं आहे, त्याच्यासाठीच डिग्री मिळवायची आहे. मला डान्समध्येच करिअर करायचं होतं, उगीच इथे अडकले आहे मी, नाराज होत ती म्हणाली. तसा तो थोडा हसला. तन्वी, एक सांगू का तुला, तू आता हे जे काम हातात घेतलंयस ना, ते मनापासून कर. एखादी गोष्ट मनासारखी नसेल तरीही आपण ती मनापासून करायला लागलो ना, तर ती गोष्ट हळूहळू आपल्याला आवडू लागते. तू जितकी जास्त चिडचिड करणार, तितका हा कोर्स तुला अधिक कंटाळवाणा वाटणार. तू पॉझिटिव्ह माइंडसेटने सुरुवात कर, आवडेल तुला, तो म्हणाला. तशी ती हसली. किती छान बोलतोस तू, ती म्हणाली. नाही तसं काही नाही, तो उगीचच लाजला. लाजतोस पण छान, ती अधिकच गमतीने म्हणाली. तसा तो आणखीनच लाजला. बरं मला सांग, तू कोणत्या कॉलेजमध्ये होतास रे, तिने विचारलं. मी कोल्हापूरचा नाही, अलीकडेच काकांकडे राहायला आलोय. ओ अच्छा, पण मग आवडलं का कोल्हापूर तुला, तिने विचारलं. छान आहे. मग कोल्हापूर फिरलास की नाही तू, तिने विचारलं. माझ्या बहिणीबरोबर थोडं थोडं फिरलोय तसा, रंकाळा, शालिनी पॅलेस, तो म्हणाला. राधानगरीला गेला होतास का, आणि दाजीपूर अभयारण्य ते पाहिलंस की नाही, तिने विचारलं. अजून तरी नाही, पुढे मागे जाईन केव्हा तरी, तो म्हणाला. मग ना आपण एकदा जाऊया, मी तुला घेऊन जाईन, ती बिनधास्तपणे म्हणाली. आपण दोघंच, त्याने आश्चर्याने विचारलं. हो, किंवा तू तुझ्या बहिणीला पण घेऊन येऊ शकतोस, आय हॅव नो प्रॉब्लेम, मस्तपैकी फिरू आपण, ती बिनधास्तपणे म्हणाली. तेजसला लगेच काकाचं बोलणं आठवलं. मुलींच्या पुढे पुढे करायचं नाही, आजकाल मुलगे कुठेच सेफ नाहीत. गड किल्ले, घर, ड्रम, नको नको. अभयारण्य तरी सेफ कशावरून असेल, नकोच, तो मोठ्याने बोलून गेला. काय नकोच, तिने विचारलं. म्हणजे सध्या नकोच कुठे फिरायला, पाऊस आहे ना, अभयारण्य वगैरे नको. बरं नको तर नको,
कॅन्टीनमध्ये तर जाऊया, तिने विचारलं. आता तेही नको आहे मला घरी जायचं आहे, तो म्हणाला. कसं जाणार तू? बाईक आणली आहेस? तिने विचारलं. नाही, ऑटोने जाणार. बरं, चालेल. आता आपल्या दोघांची दिशासुद्धा विरुद्ध आहे. उद्याच भेटू. त्याने बाय केलं. ऑटो करून तो घरी आला. काकू त्याचीच वाट पाहत होती. तेजू रे, कसा गेला रे पहिला दिवस तुझा? काय काय झालं? कुणी मित्रमैत्रिणी भेटले का? काकूने विचारलं. छान वाटलं काकू. कॉलेजमध्ये सगळं समजावून सांगितलं. फार कुणाशी नाही, पण एका मुलीची तेवढी ओळख झाली. तिचं नाव तन्वी. अरे वा, डायरेक्ट मुलीशीच ओळख तेजू? काकूने विचारलं. तसा तो गडबडला. नाही ग काकू, मी स्वतःहून ओळख मैत्री करायला गेलो नव्हतो. रोल नंबरवरून गोंधळ झाला. तिच्या फॉर्मवर पण 14 आणि माझ्या फॉर्मवर पण 14 असा नंबर दिला होता, म्हणून गडबड झाली ग. त्या निमित्ताने बोलणं झालं. तेजस म्हणाला. अरे पण तेजू, एवढं एक्सप्लेनेशन कशाला रे द्यायला हवं? मी म्हणजे काय काका वाटले तुला? मी तर म्हणते बिनधास्त मैत्री करायची, मजा करायची. काकांचं बोलणं एवढं सिरियसली घेऊ नकोस तू, काकू म्हणाली. तसा तो हसला. पण काकू, कॉलेज मस्त आहे हां. वर्षभरात खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स पण आहेत. डान्स कॉम्पिटिशन पण आहे. मी करू का गं पार्टिसिपेट त्यात? त्याने विचारलं. अरे करायचं, हा काय प्रश्न झाला? हे बघ तेजू, हरणं जिंकणं मॅटरच करत नाही. पार्टिसिपेट बाकी नक्की करायचं, काकू म्हणाली. तसं त्याला आनंद झाला. पण काका परवानगी देतील का गं? त्याने विचारलं. ते तर नाहीच देणार, पण आपण मागत राहायची, हट्ट करायचा, ती म्हणाली. बाप रे, ते काही सांगू नकोस मला. अरे मग काय तेजू, सई बघ कशी हट्ट करते, सगळं करून घेते त्यांच्याकडून. अमित बघ, तो पण अरेला कार्य करतोच ना. मग तूही असा दबून दबून राहू नकोस. बाकी तसं काकांचं काही म्हणणं नसतं रे, पण त्यांना काय वाटतं माहिती आहे का? सध्या कॉलेज आहे ना, मुलांनी करिअरमध्ये फोकस करावं. या अशा स्पर्धा, कॉम्पिटिशन्स, डान्स, नाटक या गोष्टींमुळे करिअरमध्ये अडथळा येतो, असं त्यांचं मत आहे. पण आपण समजावून सांगू ना, तुला ना ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्या सगळ्यात घे, बिनधास्त घे. मी आहे तुझ्यासोबत. आम्ही सुद्धा आमच्या डान्सर तेजसला चिअर करू मग, काकू असं म्हणताच त्याला तो टॅलेंट शोमधला डान्सर तेजस आठवला आणि तो छान हसला, स्वप्नात रंगून गेला. जेवताना शेखरने तेजसलाच विचारलं. काय रे तेजू, आज दिवस कसा गेला? छान गेला काका, कॉलेज चांगलं आहे, आवडलं, तो म्हणाला. बरं, कुणाशी मैत्री ओळख वगैरे झाली का? शेखरने विचारलं. तसं त्याने काकूकडे पाहिलं. काकू गालातल्या गालात हसत होती. नाही काका, विशेष कुणाशी मैत्री वगैरे नाही झाली, तो म्हणाला. बरं, हळूहळू मुलांशी मैत्री करायला हरकत नाही. पण आज माझी जरा गडबडच झाली रे, काका असं म्हणताच सगळेजण आश्चर्याने पाहू लागले. काय हो, तुमचं काय झालं? शर्वरीने विचारलं. अगं माझं ते पेन गेलं ग. ते पेन मी नेहमी खिशात ठेवतो. आज तेजूच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, तिथे एका मुलीने फॉर्म भरण्यासाठी म्हणून ते पेन घेतलं. अगदी मी नाही म्हणत असताना तिने आग्रहच धरला. 2 मिनिटात पेन आणून देते असं म्हणाली. पण ती मूर्ख मुलगी परत आलीच नाही ग. कितीतरी वेळ मी वाट पाहत राहिलो. आता एवढ्या मोठ्या कॉलेज कॅम्पसमध्ये तिला मी कुठे शोधणार? अगदीच वाईट वाटतंय मला. ते पेन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, शेखर काका हळहळत सांगत होते. अरे ही आजकालची मुलं पण ना अगदी बिनधास्त असतात. आपण कुणाची तरी वस्तू घेतली ती परत द्यायला हवी, हे त्यांच्या गावीच नसतं, शर्वरी म्हणाली. हो ना, आता माझ्या मनाला ती चुटपूट कायमची लागून राहिली बघ, शेखर म्हणाला. तेवढ्यात अमितने बोलायला सुरुवात केली. काका, एवढं काय टेन्शन त्यात? त्या मुलीने फॉर्म भरायला पेन मागितलं, त्याचा अर्थ तिने पण नवीन ॲडमिशन घेतली आहे, म्हणजेच ती तेजूच्या वर्गात असणार. रे साधारण ती कशी दिसते, वर्णन सांग. तेजू विचारेल वर्गातल्या मुलींना, अमितने आयडिया दिली. अजिबात नको, उगीच त्या निमित्ताने का होईना मुलींच्या पुढे पुढे करायला जायचं नाही हा तेजू. नशिबात असेल तर मिळेल ते पेन परत. पण वाईट तर वाटतंय रे,
शेखर पुन्हा एकदा हळहळला. अमूच्या मनात परत एक आयडिया चमकून गेली. काका, नाहीतर उद्या मी जाऊ का तेजूच्या कॉलेजमध्ये? अरे अर्ध्या तासात तुझं पेन परत आणतो की नाही बघ. नको, तू तर अजिबात नको, हात जोडत शेखर म्हणाला. एवढी कुणाची धास्ती घेतली नसेल ना अमू, तेवढी मी तुझी घेतली आहे बाबा. माझ्या बाबांना, माझ्या दादाला जेवढं मी घाबरलो नाही तेवढं तुला घाबरतो रे मी. काका अगदी रडकुंडीला येऊन म्हणाला. अमूला जाम हसायलाच आलं. त्याने आपले ओठ घट्ट दाबून धरले. हसू येतंय तुला? धपाटा हवाय? काकाने विचारलं. तेवढ्यात शेखरचा फोन वाजला. दुसऱ्या सिम कार्डवरून फोन होता, म्हणजे दादाच्या कंपनीबद्दल शशीला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं असणार. शेखर चटकन उठला, फोन घेतला आणि सरळ बाहेरच आला. काय रे, आज लवकर फोन केलास? काळजीचं काही कारण? शेखरने विचारलं. हो, तसं काळजीचं थोडंसं आहे कारण. तुला म्हटलं होतं ना विठ्ठलवाडीला खूप पाऊस आहे. अरे आता फॅक्टरीतसुद्धा पाणी शिरलंय रे. प्रसादने माथाडी कामगारांना घेऊन गोडाऊनचं सामान वर हलवलंय. पाणी गोडाऊनमध्ये पण शिरलंय. संध्याकाळपर्यंत प्रसाद आणि ऑफिसमधला काही स्टाफ होता तिथे. बाकी स्टाफला सोडून दिलं. 1-2 स्टाफ मागे राहिला होता, कारण आज महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बँकेत पोचवायचे होते ना. तरच तर कन्साइनमेंट क्लिअर होईल. पण संध्याकाळनंतर प्रसादच्या फोनला रेंजच नाही. प्रसाद सगळं मॅनेज करतोय, पण आता त्याच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट होत नाहीये माझा. म्हणून म्हटलं तुला पण एकदा कळवून ठेवावं. ऐकूनच शेखरला टेन्शन येऊ लागलं. आता दादा तिथे कसं मॅनेज करत होता काय माहीत रे. ते सगळं जुन्या स्टाफलाच माहीत असणार, शेखर म्हणाला. अरे हो, बल्लाळच्या मुलीने म्हणजे कीर्तीने प्रसादला खूप मदत केली. सामान कसं हलवायचं, कुठे हलवायचं, कुणाची मदत घ्यायची, सगळं माहिती आहे तिला. कार्टनमध्ये माथाडी कामगारांकडून बऱ्याचशा फाईल्स तिने टाकून घेतल्या, वर आणून ठेवल्या. नाहीतर आज प्रॉब्लेमच झाला असता, शशी सांगत होता. हो, मला वाटतं ती वडिलांबरोबर कंपनीत येत असणार, किंवा वडिलांबरोबर अशा संबंधित काहीतरी डिस्कशन होत असणार त्यांचं. म्हणूनच तर एवढी आयडिया आहे तिला. पण कौतुक आहे पोरीचं. शेखरने पण खुल्या मनाने कीर्तीचं कौतुक केलं. अरे पण प्रसाद बरा आहे ना, आणि सगळा स्टाफ व्यवस्थित घरी पोहोचला ना, ते काही कळलं का? शेखरने काळजीने विचारलं. अरे तेच तर कळत नाहीये ना. प्रसादचा फोन लागत नाहीये. मी तर सारखा ट्राय करतोय. बरं, मी तुला सध्या एवढंच सांगायला फोन केला होता. आणखीन काही कळलं तर मी कळवतो तुला. ठेवतो रे. हो रे, आता मला पण टेन्शन येऊ लागलंय. सगळ्या मशीन्स महागड्या आहेत. त्यात पाणी वगैरे शिरलं तर प्रॉब्लेमच होणार, शेखर म्हणाला. हो ना, पाहू आता काय करता येईल ते. ठेवतो सध्या. असं म्हणत शशीने फोन ठेवून दिला. शेखर मात्र थोडा चिंतेत पडला. शी, आता या फोनला काय झालं? प्रसादने वैतागतच फोन टेबलवर आदळला. कीर्ती त्याच्या समोरच बसली होती. सर, मला आता टेन्शन येऊ लागलंय, रडवेल्या आवाजात ती बोलू लागली. कळतंय ग मला, पण आता मी तरी काय करू? बँकेचे डॉक्युमेंट सबमिट करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. पण पावसाचा जोर एवढा वाढेल मला पण कल्पना नव्हती. नाहीतर तुलाही 4 वाजता सोडून दिलं असतं ना मी. पण आता मलाच पश्चाताप होतोय, तो म्हणाला. तसं नाही सर, तुम्ही लवकर सोडलं असतं तरी मी घरी कशी जाणार होते? मध्ये पूल कोसळलाय ना. आणि बघा, आज माझी मैत्रीण पण आली नाही नेमकी. तिने सकाळीच फोन केला होता. तिच्या इथे कालपासून भरपूर पाऊस आहे, घराकडे पाणी भरलं असं म्हणत होती, कीर्ती म्हणाली. बरं, तुझा फोन चालतोय का बघ, प्रसादने विचारलं. नाही ना, माझ्या फोनला तर अजिबातच रेंज नाही. माझे आईबाबा पण काळजी करत असणार ना. त्यांना मी सांगितलंय पूल पडल्यामुळे पलीकडे येता येणार नाही. वाटल्यास आज मी ऑफिसमध्येच राहीन. पण त्यांना पण काळजी वाटणारच ना, ती म्हणाली. हे बघ, ऑफिसमध्ये राहणं तेवढं सेफ नाही. इथे आपण काय करणार आहोत? काय जेवणार? मी काय म्हणतो, तुला पटत असेल तर तू माझ्याबरोबर कंपनीच्या रो हाऊसवर चल. तिथे निदान जेवणाची तरी व्यवस्था होईल. ते घरही सुद्धा होईल. आणि ते घर जरा चढणीवर आहे, तिथे पाणी भरत नाही. इथे बघ, ऑलरेडी पाणी भरलंय. मी कशी बशी गाडी बाहेर काढतो. आणि आता आपल्याकडे विचार करायला पण फार वेळ नाही. एक तर आपल्या दोघांना ऑफिसमध्ये राहावं लागेल,
किंवा मग कंपनीच्या रो हाऊसवर. काय करूया, त्याने विचारलं. मग तर कीर्तीला अजूनच भीती वाटली. सर, तुम्ही जा तुमच्या घरी, मी इथे ऑफिसमध्येच थांबते, ती म्हणाली. तो भडकला. मूर्ख आहेस की काय तू? तुला इथे असं ठेवून मी एकटा कसं जाणार? आता तर लाईट पण फ्लिकर करू लागली आहे. लाईट गेली तर आणखीन काय करायचं आपण? हे बघ, सगळ्या स्टाफची जबाबदारी माझ्यावर आहे सध्या. तुला एकटीला सोडून मी जाऊ शकत नाही. मी पुन्हा तेच सांगेन, पावसाचा जोर वाढत चाललाय. जर पाणी वर आलं तर आपल्या मदतीला सुद्धा कुणी येणार नाही, कळतंय का तुला? ऐक माझं, इथून आपण बाहेर पडू. इथल्या बाजूला तुझे कुणी नातेवाईक राहतात का? तसं असेल तर तसं सांग, मी तुला तिथे सोडतो. पण इथून निघावं लागेल आपल्याला, तो म्हणाला. इथे माझे कुणीच नातेवाईक नाहीत हो, पण मी तुमच्यासोबत रो हाऊसवर पण नाही येऊ शकत, ती रडत रडत बोलू लागली. तो तर आणखीनच भडकला. अगं पण का? तिथे आपण सेफ राहू ना, आणि रडण्या एवढं काहीही झालेलं नाहीये. जवळपास माझे नातेवाईक पण नाहीत, मी रडतोय का? तो म्हणाला. तुम्ही का रडाल? तुम्ही माझ्यासोबत सेफच आहात ना. पण मी सेफ असेल याची काय गॅरंटी? असं कोणत्याही मुलाबरोबर मी कसं राहणार? ती म्हणाली तसा तो अधिकच भडकला. तुला मी तसला मुलगा वाटलो? मी चांगल्या घरातला मुलगा आहे. सख्खी नसली तरी आत्ते बहीण मला पण आहे. मुलींच्या सेफ्टीची जबाबदारी ही माझी प्रायोरिटी समजतो मी. चांगल्या संस्कारातला मुलगा आहे मी. आणि तू असं काय गं बोलतेस? काय गं? तो चिडून म्हणाला. ती जास्तच घाबरली. आणखीनच हुंदके देऊन रडू लागली. तोही घाबरला. त्याला पण वाईट वाटलं. हे बघ, रडू नकोस. पण आता मी तरी काय करू? एवढा पाऊस बाहेर पडतोय त्याची मला कल्पनाच नव्हती. तू म्हणतेस तसं लवकर सोडून सुद्धा तू मध्येच कुठेतरी अडकली असतीस. आता पूलच पडलाय म्हटल्यावर माझा काय दोष? काय करणार आहोत आपण? तो म्हणाला. मग काय करूया आपण? तिने विचारलं. तेच तुला विचारतोय, काय करूया आपण? काय ठरलंय तुझं? त्याने अपेक्षेनेच विचारलं. बरं, मी काय म्हणते सर. एवढं बोलून ती थांबली. हा बोल ना, काय म्हणतेस तू? लवकर बोल, त्याने विचारलं. मी थांबते इथे, तुम्ही तुमच्या घरी जा. मग मात्र त्याने समोरची फाईल जोरातच आदळली. ती बिचारी दचकली. कळत नाहीये का ग तुला? तुला एकटीला सोडून कसं जाऊ मी? इथे कुणी आलं, काही झालं तर सगळी जबाबदारी माझ्यावरच येणार ना. एकट्या मुलीला अशा ठिकाणी सोडून जाण्या इतपत माणुसकी संपलेली नाही माझ्यातली. ठीक आहे, तुला इथेच राहायचंय, राहूया इथे आपण. वैतागत तो खुर्चीवर बसला आणि तेवढ्यात लाईट जास्तच फ्लिकर होऊ लागला. घ्या, आता इथला लाईट पण जाईल. मग अशा अंधारात मच्छर किडे आपली सोबत करतील, ते तुला चालेल ना? तिने मग इथे तिथे पाहिलं. विजांचा कडकडाट होत होता, ढगांचा गडगडाट होत होता. सर, ती म्हणाली. काय आता? भीती वाटते मला, ती म्हणाली. मग मी काय करणार त्यात? ती शांत झाली. मी काही सुचवू का? तिने विचारलं. बोला. मी तेच म्हणते, मी थांबते इथे, तुम्ही घरी का जात नाहीत? तू मूर्ख आहेस का गं? परत परत तेच काय सुचवतेस मला? त्याच्या व्यतिरिक्त काही आयडिया आहे का तुझ्याकडे? बावळट कुठली. तो चिडला पाहून तिला पण रागच आला, रडू पण आलं. अहो, तुमच्या चांगल्यासाठी सांगत होते ना मी. माझ्यासाठी तुम्ही इथे अडकून पडू नका म्हणून म्हटलं मी. आणि तुम्ही मला उलट बावळट आणि मूर्ख म्हणताय. ती पण वैतागली. मग काय करू? तुला पण आता मी शेवटचं सांगतो. एकटीला सोडून मी इथे जाऊ शकत नाही. तुला कळत नाहीये का? जाऊ देत, मी थांबतो इथेच तुझ्यासोबत. आणि आता चिडचिड पण करत नाही, तुला ओरडत पण नाही. हे बघ, मी इथे खुर्चीवर बसलोय, डोळे बंद करून शांत बसलोय. ठीक आहे, तू पण समोरच्या खुर्चीवर तशीच बसून राहा. मग खुर्चीवरच त्याने मांडी घातली, हात मांडीवर ठेवले. हे बघ, सकाळपर्यंत आपण असंच ध्यानस्थ अवस्थेत बसून राहू, मग तर होईल तुझं समाधान, त्याने विचारल्यावर. आणि त्याचा तो अवतार पाहून तिला जरा हसूच आलं. पुन्हा एकदा लाईट फ्लिकर झाली. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट झाला. मग मात्र तिचा धीर खचला. सर, काय आता? मला वाटतं आपण निघूया. मग त्याने खडकन डोळे उघडले. नक्की? हो. हे बघ, मी एकदा मांडी सोडली तर पुन्हा मांडी घालणार नाही हा.
त्याने कन्फर्म केलं. हो सर, आता पर्यायच उरला नाही आहे माझ्याकडे. जे काय व्हायचं असेल ते इथे होईल किंवा मग तिथे. रडत रडत ती स्वतःशी पुटपुटली. काय म्हणालीस तू? त्याने रागाने विचारलं. तुमच्याबद्दल वाईट नाही बोलत आहे, माझ्या नशिबाबद्दल बोलतेय, ती म्हणाली. मग तुझ्या नशिबाला माझ्या वागण्याशी कनेक्ट करायचं नाही, समजलं? नाहीतर बसून राहूया इथे, पुन्हा घालतो मी मांडी, तो म्हणाला. नको नको, अहो विजा कडकडतायत, निघूया आपण. आता मी कोणत्याच गोष्टीचं कुठेच कनेक्शन लावत नाही, खरं सांगतेय. चला. हां चल मग, ये सांभाळून माझ्या मागे. त्याने मग बाकी सगळ्या लाईट बंद केल्या. एक लाईट तशीच ठेवली आणि मग हळूहळू मोबाईलच्या टॉर्चमध्ये तिला प्रकाश दाखवत दोघे खाली उतरले. पाणी बरंच भरलं होतं. हीच अक्कल आधी सुचली असती तर बरं झालं असतं ना. आता एवढ्या पावसात गाडीत पाणी शिरलं नाही म्हणजे झालं. तो बडबडत होता. आई क. तिच्या पायाखाली दगड आला. ती कळवळली. अगं हळूहळू ग, फार लागलं नाही ना तुला? त्याने काळजीने विचारलं. हात धर माझा. आधारासाठी म्हणतोय, तो जरा चढ्या आवाजात म्हणाला. नाईलाजाने मग तिला त्याचा हात धरावा लागला. दोघे कसे बसे गाडीत बसले. खाडखूड करत एकदाची गाडी रो हाऊसवर पोहोचली आणि मग कुठे प्रसादने सुटकेचा निश्वास टाकला. तिथे तेवढं पाणी भरलं नव्हतं. त्याने बॅगेमधली चावी काढली आणि पटकन दार उघडलं. आता इंटरेस्ट वाढला असेल नाही? आता दारापलीकडच्या गोष्टी उद्या भेटूच.